ओके, सो ब्लॉग 2 सीझन 2 एपिसोड 2 हा फोंडा घाट आणि फोंडा घाटामधून फिशिंगसाठी आमची मंडळी सगळी निघालेली आहे. तर दृश्य हे असं आहे की घाटामध्ये आणि जंगलामधलं पाऊल वाटेतून आम्ही जाताना आम्हाला कसे कसे प्रसंग अडथळे किंवा एक निसर्गरम्य, आता सध्या पावसाची सुरुवात झालेली आहे तर आम्ही निघत आहे. लेट्स गो अहेड. बघा आता कंडिशन अशी आहे की पाऊस येतोय. माझा मित्र चेतन, त्याच्यानंतर हा निखिल आईवळे, पोलीस महेश पवार आणि मी. आता चला तुम्हाला दाखवतो की ऍक्च्युली हे पाऊल वाटेतून आम्ही कसा प्रवास करत आहे. आता ह्या फोंडा घाटामधले लोकल रहिवासी आमच्या बरोबर आलेले आहेत, आमचे मित्र. इतका चिखल असताना सुद्धा आम्ही प्रवास करत आहोत. हे फिशिंग साठी जाताना सुरुवातीला टेबल प्लॉट आलेला आहे. Oi, guys! We are back with our second episode to Fonda Dam. And this is pie burning. This is pie fucking my. अरे आता मी पण जवनीच्यानं ब्लॉग बनवते, हे असं कसं अपलोड करू मी? तुम्ही बाय फकिंग बिकिंग म्हणताय. मी थोडी सगळं चिखलाने पाय भरले आहेत माझे. हा बोलतोय तो बघा, हे बघा. मी बोललो ना येतो तू. हा काय फकिंग म्हणला तू? आता मला एडिट करायला लागेल, तुमचं काहीच येणार नाही. तुम्ही जे मगाशी बोलत होते ना काहीच येणार नाही. इथंच बसू तिथे. बघ ते बगडे माशासाठीच बसले. हा शांत आहे महेश, इथं पाणी. हा ना, कसलं भारी दिसतंय. ओके, we have lost our route and the follower. त्याला सांग ना, हे सगळे आहे ना तांदळाची शेत आहे म्हणावं आता सध्या. मला आहे ना आता काय करायला लागेल माहितीये का? म्हणून तर तुम्हाला गाईस तसे प्रिपेअर पाहिजे की खरं सिरियसली बनवतोय आपण. मला आता काय करायला, नंतर ऑडिओ अपलोड करायला लागेल ह्याच्यावर. कशाला ऑडिओ अपलोड कर? अरे एडिट नाही होत तसं, छोटे मोठे लय त्रास होतात. अरे 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 छत्री थांब 5 मिनिटं. लेट्स वेट फॉर द रेन. यामधून इतका हेवी पाऊस सुरू झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. हे आमचं वातावरण आणि आम्ही कशा पद्धतीने स्वतःचं व्हिडिओ बनवण्यासाठी जे प्रयत्न आहेत आमचे, पहा हे असे आमचे प्रयत्न हे चेतन आणि मी. चला आपण निखिल आईवळे यांना फॉलो करूया. आता निखिल आईवळे, तुम्ही किती वेळा येऊन गेले आतापर्यंत इथे? चौथी? म्हणजे तुम्ही तिसऱ्यांदा सुद्धा येताय, इतकं तुम्हाला हे आवडतंय? हो, म्हणजे प्रत्येक अनुभव आमचा वेगळा इथे काहीतरी. आणि मेन म्हणजे ही तर तिसरीच वेळ आहे, पण आम्ही कायम येत राहू. कारण असं निसर्गरम्य वातावरण हे आपल्या सिटीमध्ये प्रदूषणामुळे तुम्हाला मिळणार नाही. पण इथं खूपच सुंदर आणि अप्रतिम असे वनस्पती आहेत जे तुम्हाला बघायला मिळतात आणि तुम्हाला तो एक्सपिरियन्स मिळतो. त्यासाठी आम्ही इथं
दर 2 वर्षांनी 3 वर्षांनी जसा वेळ मिळेल येतो. ही तिसरी वेळ आहे आमची आणि आम्ही येतच राहणार. बरोबर आहे. प्लीज डू विजिट गाईज, ऑसम प्लेस. आता या गोष्टीसाठी कोणाला संपर्क करायचा, कसं काय करायचं, किती खर्च येईल, हे सगळ्या गोष्टी तर मी पाठवणारच तुम्हाला. मध्ये लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळं काही माझा यूट्यूबचा खास एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. त्याच्यामध्ये तुम्हाला किती खर्चापासून तुमची बॅकपॅकर्स ट्रिप कशी बनवायची हे सगळं मी तुम्हाला पाठवतो. आणि हे पहा, हे बॅक वॉटर्स खूपच सुंदर असं दृश्य आहे तुमच्या समोर, जे आम्ही अनुभवलेलं आहे आणि तुम्हाला पण अनुभवायसाठी आम्ही सांगत आहोत. कृपया करून या. हे पहा, हे बॅक वॉटर्स आहे फोंडा घाटाचं. समोर जो दिसतोय तो अभयारण्य, राधानगरी अभयारण्य आहे. चारी साईडनी तुम्हाला अभयारण्य दिसतंय, त्याचा नजारा, आणि मध्ये ते तळं आहे बॅक वॉटर्स. तर आम्ही तिथं आज फिशिंगला आलेलो आहे. आमचे मित्र महेश पवार, त्यांच्यासोबत रुपेश थोरात, निखिल आईवळे आणि आमचे दाजी या गावातले स्थानिक, आम्ही सगळे इथं आहोत. आणि दाजींचा मुलगा, हा दाजींचा मुलगा मनीष, दाजींचा नाही पण मुलगाच म्हणू शकता तुम्ही. तर दाजी, जरा वनस्पतीची माहिती द्या तुम्ही त्यांना. कुठे वनस्पती नाही इथं नाही का? ही पालेभाजीची माहिती आहे. हे टाकळा आहे, काय म्हणतो तुमच्या भाषेमध्ये आपण टाकळा टाकून टाकळा बनवतात. टाकळ ह्या बनवतो, त्याचे डाळ बी टाकतो, काही टाकतो. तर जरा खाली घे कॅमेरा. ही जी भाजी आहे ही इथे ह्याची ते डाळ वगैरे टाकून भाजी बनवतात या रोपाची. हे खूपच छान लागतं खाण्यासाठी. आणि ह्या जंगलामध्ये भरपूर वनस्पती आहेत. इथं तोरण, ही तोरण हे बघा, तोरण हे कशासाठी, याचा उपयोग काय? पीक खातो आपण. तोरण असतात ते अशी पांढरी धरतात. ओके. भरपूर ते तोरण असतात. कोणतं वालं काय म्हणतो तुम्ही? तोरण बोलतो. हे वालं का? नाही, हे काटेरी, काटेरी तोरण. काटेरी तोरण याला म्हणतात मराठी भाषेत तोरण. तोरण बोलतो. तोरण. आणि ह्याचं काय बनवतं? भाजी बनवतं? भाजी नाही, ते खाण्यासाठी असतात. म्हणजे हे फक्त एप्रिल मे महिन्यात ते होतात. बर. म्हणजे पानासारखं खातो का आपण? नाही, अशी ती बोरं असतात ना, अशी गोल पांढरी याला फळ येतात. बर, गोर सारखं फळ लागतंय. ओके. आणि दोन ग्लास धुवून घ्यायचे. तर भाऊ चारी दे ना, मग चारी दे ना, 2 कशाला? हो, जाताना घेऊन जाता येत नाही का? एक माझ्या पिशवीत आहे. रुपया फक्त त्याच करतो. हा, तू का बाबा, नाही बरोबर हातला बंद करतोय. काय केलं? अरे अजून त्याचं एक घे, त्याचं पिशवी देतो ना. माझं ह्याच्यामध्ये होतं, छत्रीमध्ये होतं माझं, पिशवीत टाकलं असेल. रुपये आपल्या बरोबर कसली दुश्मनी काढतोय काय माहिती. 10-15 वर्ष. हा, द्या अजून शिव्या तुम्ही. मी तुला बोललेलो. एक काजू माझ्या खिशात आहे. मला पाहिजे. अरे ह्या काजू मीच खाणार आहे, सोलून खाणार आहे. दर जाऊन दे, हा बोंगोला देणार. ठीक आहे, बोंगो दर सोलून दे. मग एवढं मित्रप्रेम असेल तर सोलून दे. ताजा काढलाय का तू आत्ताच? तो काजू काढेल, सुपारी काढेल, काही काढेल.